दिनकर पाटलांनी तुमच्यावरती टीका केली, जे दिनकर पाटील तुमच्या विरोधात भाषणामध्ये बोलले, तुमच्या विरोधात टीका केली, त्यांना ते विरोधात होते ना. पक्षात असताना टीका केली तर समजू शकतो आपण, पण आता जे विरोधात आहे त्यांनी टीका केली, मग त्यांनी काय आमच्या स्तुती म्हणून उठायची का? तुम्ही उद्या म्हणाल की संजय राऊत जर आमच्याकडे आले तर तुम्ही म्हणाल यांनी इतकं तोंडसुख घेतलं तुमच्यावर. उदाहरण म्हणून मी सांगितलं. आता असे अनेक जण आहेत की ते वर्षानुवर्ष पक्षावर टीका करत होते, आमच्या नेत्यांवर टीका करत होते, आमच्यावर टीका करत होते, पण ते आज पक्षामध्ये आलेले आहेत. अनेक जण आमच्याकडे मंत्रीसुद्धा आहेत, आमदार आहेत. पण मला वाटतं की हा पक्ष वाढतोय, प्रत्येकाची मतं वेगवेगळ्या वेळेला बदलत असतात वेळोवेळी, आणि त्यामुळे त्यांना वाटतं की आपण मुख्य प्रवाहामध्ये यावं, भाजपमध्ये यावं. त्यामुळे मला वाटतं त्यांना घेतलं तर गैर आहे असं काही ते असं नाही आहे. पण आपण विरोधी पक्ष शिल्लकच ठेवलेलं नाही शहरामध्ये. आता एकाही पक्षात मोठे कार्यकर्ते नेते राहिलेले नाही आहेत असं चित्र आहे. काय नाही नाही, माझ्यापर्यंत काही चर्चा आलेली नाही अशी कुठे. जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढण्याचा इशारा शिंदे सेनेने दिला. 122च्या 122 जागा लढू असं म्हटलं का मागतायत का? मी घाबरलो जरा. 50 जागांची मागणी राष्ट्रवादीची 30 आहे, त्यांना मिळेल का एवढे? नाही, मला वाटतं माझं समीर भुजबळांशी, दोन्ही आमदार आहेत त्यांच्याशी बोलणं झालं. नंतर काल मी स्वतः शिंदेसाहेबांना भेटलो. कॅबिनेट झाल्यानंतर दादा भुसे होते, मी होतो, ते भेटले. मुख्यमंत्री महोदयांनी या विषयावर चर्चा केलेली आहे. शिंदेसाहेबांनी आमचं जागा वाटप सुरू आहे. थोडेफार अजून फरक आहे त्यांच्या मागणीमध्ये आमच्या देण्यामध्ये. त्यामुळे मला वाटतं हाही प्रश्न आज उद्यामध्ये मार्गी लागेल. भाऊ, आता जे लोकांना तुम्ही प्रवेश देत आहेत, काय आश्वासन दिलेले? प्रत्येकाला तिकीटच पाहिजे तुम्ही म्हणतात, तिकीट ठरलेलं आहे, पण प्रत्येकातून तिकीटासाठी. आता आम्ही एकाच प्रभागातून 10 लोकांना घेतलं. आम्ही 10 तिकीट देणार आहोत का? त्यांनाही माहिती आहे कोणाला तिकीट मिळणार आहे, कोणाला नाही. म्हणून मी सांगितलं की आधी पक्षामध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे, आता म्हणजे होईल थोड्या वेळामध्ये, आणि त्यानंतर आमची कोर कमिटी आहे, त्याच्यामध्ये सर्वे आम्ही 2-3 करतो आहोत, कुणाची परिस्थिती काय काय नाही. आणि तर मी पुन्हा सांगितलं की मुख्यमंत्री महोदय स्वतः नाशिक शहरामध्ये लक्ष घालणार आहेत. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन आणि निवडून येण्याची क्षमता बघूनच तिकीट दिलं जाईल. इतकं विरोध होतोय, बंदोबस्तामध्ये आपल्याला हे प्रवेश करावा लागतोय. आम्ही पोलिसांना तेच म्हटलं की बाबा एवढा बंदोबस्त लावायची गरज काय? मी तर कधी बंदोबस्त घेत नाही, तुम्हाला माहिती आहे. मी उलट त्यांना तिथे सांगितलं, इतकी धावपळ करतो ना, म्हटलं थांबा, तुम्ही एकदम मागे थांबा म्हटलं, तर माझ्या गाडीच्या पुढे पळू नका तुम्ही. आपल्याला ही सवय नाही अशी गोंधळ झाला की बंदोबस्त घ्यायची. त्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची नाराजी असू शकते, कारण त्या प्रभागात की जुने कार्यकर्ते काम करणारे असतात. पण वर्षानुवर्षे आम्ही त्या प्रभागावर निवडून येत नाही, आपल्याला याची कल्पना आहे. की ठराविक असे कार्यकर्ते आहेत की ते निवडून येत असतात, विरोधात राहू द्या का सत्तेत राहू द्या. त्यामुळे मग काही ठिकाणी तडजोड करावी लागते, एखाद दुसरा इकडचा तिकडचा घ्यावा लागतो. आणि म्हणून मला वाटतं ही सगळी पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आहे, हे गणित आहे. पण निश्चित जुन्या कार्यकर्त्यावर सुद्धा अन्याय होणार नाही याची खबरदारी मी घेतो. देवयानी फडणवीसांनी 4 दिवसापूर्वीच बबलू शेलार, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, त्यांच्या पुतण्याचा प्रवेश केला. तेही तिकीटाच्या अपेक्षेने आले होते. आज आपण घेत आहेत, मग हे भांडणं लागण्याचं काम? मी तेच म्हटलं आपल्याला की तुम्ही काळजी करू नका, कुठेही भांडणं होणार नाहीत. आम्ही सगळ्यांना बरोबर सांभाळून घेऊ आणि सगळ्यांना काही तिकीट देता येते ह्याची कल्पना आपल्याला आहे. त्यामुळे सगळे निकष तपासूनच निवडून येण्याचे हे आम्ही तिकीट देणार आहोत. आम्ही त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे. एव्हरीथिंग इज फेअर आणि तुम्ही परवा म्हटले होते त्याप्रमाणे दिसतंय. नाही, मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं. कारण तुम्ही म्हणता की आता ते टीका करत होते, हे टीका करत होते, आता उद्या जर ते आले तर आश्चर्य काय वाटेल? तुम्ही म्हणाले मग हे इतकी टीका करत होते, पण आता येऊ शकतात. ओके भाऊ. चला. तर यतीन वाघ आणि विनायक पांडे माजी महापौर या दोघांचाही पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा झालाय. गिरीश महाजन आणि देवयानी परांदे या दोघांमध्ये हॉटेलमध्ये रेडिसन ब्लूमध्ये महत्त्वाची आणि गुप्त बैठक पार पडली आणि त्यानंतर गिरीश महाजन यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे. नाशिकमधील पांडे, खैरे आणि वाघ यांचा